शिवसेना, भाजप आणि आरपीआय युतीचे गुळसुंदे पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉक्टर अविनाश गाताडे यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे। त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। प्रचार रॅलीत मतदारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे युतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जातोय। डॉक्टर अविनाश गाताडे सरपंच म्हणून काम करत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सावळे ग्रामपंचायतीमध्ये विविध योजना आणल्या। यात घरकुल, अपंगांसाठी व्यवसाय निधी, महिला सक्षमीकरण, सिंचन योजना, कुक्कुटपालन, बायोगॅस अशा विविध योजना मंजूर करून राबवल्या आहेत। मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत अंदाजे 85 लाखाची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून घेतली। गुळसुंदे विभागातील लाडिवली, अकुळवाडी, जुनी पोसरी, जाताडे, कष्टकरी नगरमध्ये पाताळगंगा नदीच्या माध्यमातून पाण्याचा तलाव बांधून पाण्याच्या समस्येवर मार्ग काढणार असल्याचे डॉक्टर अविनाश गाताडे यांनी सांगितले। गुळसुंदे 10 पंचायत समिती गणातून गुळसुंदे 10 पंचायत समिती गणाचा जर विचार केला, मी सर्वप्रथम तुम्हाला हे सांगतो की निवडणुकीत का उभा राहिलो। आज सावळे गावासाठी मी काम करत असताना मी एक मंजूर करून दिलेली आहेत। त्याच्यानंतर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत सावळे गावासाठी जवळपास आम्ही 87 लाखाची पाण्याची टाकी, जो पाण्याचा जो प्रकल्प आहे तो आम्ही मुख्यमंत्री पेयजल युतीचे जिल्हा परिषद गुळसुंदे गटाचे उमेदवार विनोद साबळे, गुळसुंदे पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉक्टर अविनाश गाताडे आणि पोयंजे पंचायत समिती गणाचे उमेदवार जगदीश मते या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। उमेदवारांना मतदारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याचे दिसून येत आहे। तरुण वर्गापासून ज्येष्ठ मतदारांकडून चांगला पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांनी धास्ती घेतली आहे। संवाद मराठीसाठी राकेश खराडे, रसायनी।